राज्याच्या राजकारणात सध्या जितक्या युती, महायुती, आघाड्या, महाविकास आघाड्या, ज्या काही युती आणि आघाड्या आहेत त्या सगळ्या आघाड्यांमध्ये, त्या सगळ्या युत्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरात मिठाचा खडा पडलेला आहे। म्हणजे तिथे भाजप शिवसेना अशी युती होत नाही आहे, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे सुद्धा आघाडी करत नाही आहेत। पण अचानकपणे अजित पवारांनी संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेसमोर एक ऑफर दिलेली आहे। त्यामुळे कदाचित संभाजीनगरमध्ये एक नवी युती आकाराला येऊ शकते आणि त्यामुळे तिथल्या राजकारणाला कलाटणी मिळू शकते। संभाजीनगरातलं हे राजकारण नेमकं कसं आहे आपण पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये आ देखे जरा किसमें कितना है दम। सगळ्या युत्या आघाड्या फुटल्या, संभाजीनगरात भलताच पॅटर्न। एकमेव जिल्ह्यात होणार जबरदस्त पंचरंगी लढत। मुंबईत फडणवीस आणि शिंदेंचं एकत्र लढायचं पक्क ठरलं असलं तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र महायुतीचा डाव पुरता फिसकटलाय। शिंदेंच्या सेनेची तक्रार आहे, भाजपमधले नेते महायुतीत मिठाचा खडा टाकतात, तर भाजप म्हणतंय शिंदेंच्या सेनेला स्वबळावर लढायचंय म्हणून भाजपवर खापर फोडताय। काही ठिकाणी स्थानिक जे नेते आहेत ना, त्यांना बाकीच्या झालेल्या निकालाचा त्यांच्यावर झालेला थोडासा परिणाम आहे। मग किती जागा आपण लढल्या पाहिजे, उगाच तरी आग्रह धरून युतीमध्ये फूट कशी होईल असं काही लोक पाहतायत, हे नाकारता येत नाहीये, हे सत्य आहे। आता काही ठिकाणी जे काही कानावर जे काही बातम्या येत आहेत त्या जर पाहिल्या तर काही लोकांना मुद्दाम होऊन महायुती करायची नाही की काय असा प्रश्न उपस्थित होतोय, परंतु याच्यावर 1-2 दिवसात तोडगा निघेल। तुम्ही आचारसंहितेच्या दृष्टिकोनातून वागलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने अवास्तव मागणी तुम्हाला वाटत असेल, परंतु भारतीय जनता पार्टीचं सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये काम आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला ज्या वार्डात प्राबल्य भारतीय जनता पार्टीचे ते नाकारता येणार नाही आणि त्यामुळे तुम्ही काहीतरी मीडियाच्याद्वारे दिशाभूल करू नये ही विनंती करतो तुम्हाला। आणि तुमच्या प्रेशर वाईज आम्ही येणार नाही, आम्हाला युतीचा धर्म कळतो आणि आम्हाला युती करायची आहे। जी परिस्थिती महायुतीची तीच गत महाविकास आघाडीची। संभाजीनगरात ठाकरेंची सेना आणि काँग्रेस एकत्र नांदणार नाही अशी चिन्ह आहे। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी सोबत लढण्याच्या हालचाली सुरू झाल्या। त्याचवेळी शहरातील एमआयएमची ताकद लक्षात घेता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एमआयएमलाही सोबत घेण्याच्या तयारीत आहे। आमचे 2-4 बैठका वंचित सोबत झालेल्या आहे। शिवसेना उभाटा गटासोबत पण आमची बैठक झालेली आहे। समाजवादी पक्षासोबत झाली, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत झाली, कम्युनिस्ट पक्षासोबत झाली। आमचे सगळे बैठकांचं सत्र सुरू आहे आणि 1-2 दिवसामध्ये आम्ही आता हे सगळ्यांचा भेटून आणि युतीची आम्ही घोषणा करू। बरं, काय एका मोठ्या पक्षातून आम्हाला हे आलं होतं प्रस्ताव, पण त्यांची जी मागणी होती, आमचे जे स्ट्रॉंग होल्ड सीट्स आहे जिथे आम्ही जिंकणारच त्यापैकी त्यांना सीट्स पाहिजे होतं। मी म्हटलं नाही, तुम्हाला करायचंच असेल तर महाराष्ट्र लेवलवर तुमच्या नेत्यांना सांगा की डिक्लेअर करा की आम्ही एमआयएम सोबत जाणार आहे। एका शहरापुरता काही सीट्स साठी तुम्ही मागत असेल तर ते आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही नकार दिलेला। महायुती आणि महाविकास आघाडी फुटणार हे जवळपास नक्की असताना संभाजीनगरात आणखी एक जबरदस्त ट्विस्ट आणलाय, तो अजित पवारांनी। संभाजीनगरातल्या युतीसाठी अजित पवारांनी थेट ठाकरे गटाच्या नेत्यांना फोन लावला। संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा अजित पवारांचा प्रस्ताव आहे। राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेही म्हणतायत, आम्हाला सगळे पर्याय खुले आहेत। एक इथले जो अजित पवार गट आहे, भारतीय जनता पार्टी वगैरे त्यांना काही सोबत घेत नाहीये आणि त्याच्यामुळे काही इथल्या नेत्यांनी खाजगीरित्या आपण एकत्र येऊ शकतो का अशी चर्चा माझ्याशी केलेली आहे, एवढं नक्की। तरी असा कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आलेला नाहीये। आमची बोलणी महायुतीसोबत चालू आहे आणि 1-2 दिवसामध्ये आमची परत त्या ठिकाणी बैठक होणार आहे, त्यात निर्णय होणे अपेक्षित आहे। आमची युती होण्याची पण शक्यता दाट आहे आणि जर आमची युती नाही झाली तर आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत। अजित पवारांची या महापालिका निवडणुकीत साधी सरळ रणनीती दिसते।
ज्या महापालिकेत ज्याची ताकद जास्त त्याच्या सोबत युती करायची. पुण्यात अजित पवार काँग्रेसशी साथ घ्यायला उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांनी सतेज पाटलांना फोन लावला. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र लढणार हे जवळपास नक्की.